नमस्कार. आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं, कधी भीती तर कधी चिंता. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत. आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मनशांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे. आज आपण अशा एका भक्तीच्या वाटेवर पाऊल ठेवत आहोत, जिथे कोणताही अहंकार उरत नाही. संतांची भूमी असलेल्या आपल्या या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी आपल्या अभंगवाणीतून साक्षात पांडुरंगाला आपलेसे केले. अशीच एक परमभक्त म्हणजे संत कान्होपात्रा. तिची भक्ती म्हणजे थेट सावळ्या विठ्ठलाच्या चरणी घातलेली साद आहे. समाजाच्या नजरेत तिचे स्थान काहीही असले तरी देवाच्या दरबारात ती एक अनन्यसाधारण भक्त होती. तिच्या अंतःकरणातील आर्त हाक आणि तिने श्री विठ्ठलाला आई मानून केलेला हा हृदयस्पर्शी संवाद आज आपण अनुभवणार आहोत. या अभंगात कोणताही बडेजाव नाही किंवा कसलाही देखावा नाही. आहे ती फक्त एक निरागस आणि संपूर्ण शरणागती. चला तर मग संत कान्होपात्रा यांच्या या निस्सीम भक्तीचा अनुभव घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, दीनपतीत अन्यायी. शरण आले विठाबाई. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात संत कान्होपात्रा अत्यंत नम्र भावनेने विठ्ठलासमोर उभी राहते. ती पांडुरंगाला विठाबाई म्हणजेच आपली आई मानून साद घालते. ती अत्यंत पारदर्शकपणे कबूल करते की ती खूप दीन म्हणजे गरीब आणि असहाय्य आहे. समाजाच्या दृष्टीने ती पतित आणि अन्यायी असली तरी देवाच्या दारात तिला न्याय मिळेल हा तिचा ठाम विश्वास आहे. जेव्हा एखादे लेकरू रडत आईकडे येते तेव्हा आई त्याचे सगळे अपराध विसरून त्याला पोटाशी धरते. अगदी त्याचप्रमाणे कान्होपात्रा या विठ्ठलरूपी माऊलीला शरण आली आहे. या जगात कुणीही कितीही चुका केल्या असल्या तरी देवाच्या चरणी आल्यावर तो भगवंत कुणालाही दूर लोटत नाही. हाच मोठा आशय यातून उलगडतो. इथे कोणताही अहंकार नाही, तर केवळ एका लेकराची आईच्या कुशीत शिरण्याची ओढ आहे. सामाजिक संदेश. माणूस म्हणून जगत असताना आपल्याकडून अनेक चुका होतात. काही वेळा आपण नकळत तर काही वेळा जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गाला जातो. या पहिल्या चरणातून संत कान्होपात्रा आपल्याला हा सामाजिक संदेश देतात की आपली चूक मान्य करणे आणि प्रांजळपणे शरणागती पत्करणे हीच सुधारण्याची पहिली पायरी आहे. समाजाने देखील अशा चुकलेल्या माणसाला कायमचे बहिष्कृत न करता जर त्याने पश्चात्ताप व्यक्त केला तर त्याला पुन्हा सामावून घेण्याची विशालता दाखवली पाहिजे. क्षमाशीलता हा समाजाचा पाया असला पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका गावातील एका व्यक्तीचे उदाहरण घेऊया. तो एकेकाळी गावातील एक अत्यंत व्यसनी आणि लोकांचा छळ करणारा माणूस होता. त्याच्या या वागण्यामुळे संपूर्ण गावाने त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. तो खऱ्या अर्थाने समाजाच्या दृष्टीने पतित आणि अन्यायी ठरला होता. पण एका प्रसंगात त्याच्याच एका चुकीमुळे त्याच्या कुटुंबावर मोठे संकट आले आणि त्याला त्याच्या वागणुकीची भयंकर जाणीव झाली. तो भर ग्रामसभेत आला आणि त्याने सर्वांसमोर रडून आपली चूक मान्य केली. त्याने गावाची माफी मागितली आणि इथून पुढे एक चांगला माणूस म्हणून जगण्याची शपथ घेतली. गावकऱ्यांनी देखील त्याला दूर न लोटता त्याला एक संधी दिली. आज तोच माणूस गावातील व्यसनमुक्ती केंद्राचे मुख्य काम पाहतो आणि इतर भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गावर आणत आहे. हीच ती समाजाची क्षमाशीलता, जी एका अन्यायी माणसालाही सामावून घेते आणि त्याचे जीवन बदलते. दुसरा चरण, मी तो आहे यातीहीन. न कळे काही आचरण. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात संत कान्होपात्रा आपल्या अस्तित्वाची आणि समाजातील स्थानाची जाणीव अत्यंत प्रामाणिकपणे देवापुढे मांडते. ती म्हणते की माझी जात अत्यंत खालची आहे आणि मला कुठलेही शास्त्र किंवा कर्मकांड माहीत नाही. योग्य आचरण कसे असावे याची मला जाण नाही. देवाची भक्ती करण्यासाठी जे काही नियम पाळावे लागतात किंवा जे काही कर्म करावे लागते त्यातील मला काहीही समजत नाही. पण संत कान्होपात्रा आपल्याला हेच शिकवते की देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही उच्च जातीची किंवा अवघड अशा कर्माची गरज नसते. भक्तीच्या प्रांतात केवळ तुमचा निर्मळ भाव आणि मनाची शुद्धता महत्त्वाची असते. ज्ञान नसले तरी चालेल, पण भक्ती मात्र खरी असावी लागते आणि तीच खरी भक्ती कान्होपात्रा इथे विठ्ठलाला अर्पण करत आहे. सामाजिक संदेश. आपल्या समाजात आजही माणसाची पारख त्याच्या जातीवरून किंवा त्याच्या राहणीमानावरून केली जाते. ज्याला तथाकथित सभ्यतेचे नियम माहीत नाहीत त्याला आपण कमी लेखतो. या चरणातून असा संदेश मिळतो की माणसाचे मोठेपण त्याच्या जातीत किंवा त्याला येणाऱ्या शिष्टाचारात नसते, तर त्याच्या अंतःकरणातील शुद्धतेत असते. समाजाने माणसाला त्याच्या कुळावरून नव्हे तर त्याच्या गुणांवरून आणि प्रामाणिकपणावरून पारखायला हवे. बाह्य आचरणापेक्षा मनाची निर्मळता अधिक महत्त्वाची आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या शहरातील एका अत्यंत प्रतिष्ठित रुग्णालयातील ही घटना आहे. तिथे एक अत्यंत गरीब आणि अशिक्षित स्त्री साफसफाईचे काम करत होती. तिला मोठ्या लोकांशी कसे बोलावे किंवा रुग्णालयाचे नियम काय असतात याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते. ती स्वतःला या उच्चभ्रू लोकांसमोर अत्यंत सामान्य आणि यातीहीन समजत असे. एके दिवशी रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात एका रुग्णाची लाखो रुपये असलेली पिशवी विसरली होती.
या अशिक्षित स्त्रीला ती पिशवी सापडली. तिला त्या पैशांचा कोणताही मोह झाला नाही. तिने ती पिशवी थेट व्यवस्थापनाकडे नेऊन दिली. जेव्हा त्या रुग्णाला त्याचे पैसे परत मिळाले तेव्हा त्याने तिला मोठे बक्षीस देऊ केले, पण तिने ते नाकारले आणि म्हणाली की हे माझे काम होते. या उदाहरणातून हेच सिद्ध होते की आचरण किंवा शिष्टाचार न कळणारी ही अशिक्षित स्त्री तिच्या प्रामाणिकपणाने समाजातील अनेक सुशिक्षित लोकांपेक्षा खूप मोठी ठरली. तिसरा चरण, मज अधिकार नाही. शरण आले विठाबाई. भावार्थ विश्लेषण. या तिसऱ्या चरणात संत कान्होपात्रा आपल्या अंतरीचा सर्वाधिक लीन आणि नम्र भाव प्रकट करते. ती थेट सांगते की देवाच्या जवळ जाण्याचा किंवा त्याची भक्ती करण्याचा मला कोणताही अधिकार नाही अशी माझी भावना आहे. माझ्याकडे ना कोणते पुण्य आहे ना कोणती मोठी तपश्चर्या, पण तरीही माझ्याकडे एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे माझी संपूर्ण शरणागती. मला कोणताही अधिकार नसला तरी तू माझी विठाबाई आहेस. आणि आई कधीच आपल्या मुलाचा अधिकार तपासत नाही, ती फक्त त्याचे प्रेम पाहते. त्यामुळे माझ्या सर्व उणीवांसह आणि त्रुटींसह मी तुझ्या चरणी स्वतःला वाहून घेतले आहे. हा विचार ऐकताना आपल्याही मनातील सर्व श्रेष्ठत्वाची भावना गळून पडते आणि आपणही देवाच्या समोर अगदी लहान लेकरासारखे उभे आहोत याची प्रचिती येते. सामाजिक संदेश. समाजाने अनेक गोष्टींवर अधिकाराच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शिक्षणाचा अधिकार, प्रगतीचा अधिकार किंवा सन्मानाने जगण्याचा अधिकार अनेकदा विशिष्ट वर्गापुरता मर्यादित ठेवला जातो. संत कान्होपात्रा या चरणातून समाजाला ठणकावून सांगतात की चांगल्या कामावर कोणाचीही मक्तेदारी नसते. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा आणि सन्मानाचा समान अधिकार असला पाहिजे. माणसाने स्वतःला कधीही कमी समजू नये आणि समाजाने कोणाचेही अधिकार हिरावून घेऊ नयेत. वास्तविक जीवनातील उदाहरण आपल्या देशातील एका अतिदुर्गम आदिवासी पाड्यावरील ही गोष्ट आहे. तिथल्या एका मुलीला शिक्षणाची प्रचंड आवड होती, पण तिच्या गावात शाळा नव्हती आणि शेजारच्या गावात जाऊन शिकण्याचा तिला अधिकार नाही असे तिच्याच समाजातील लोकांचे म्हणणे होते. मुलींनी फक्त घरची कामे करावीत हा त्यांच्या जुन्या परंपरेचा अलिखित नियम होता. ती मुलगी रोज लपून छपून दुसऱ्या गावातल्या शाळेच्या खिडकीबाहेर उभी राहून शिक्षकांचे बोलणे ऐकत असे. तिला शाळेत बसण्याचा अधिकार दिला गेला नव्हता, पण तिच्या या अखंड धडपडीकडे एका शिक्षकाचे लक्ष गेले. त्यांनी त्या गावकऱ्यांची समजूत काढली आणि तिला शाळेत प्रवेश मिळवून दिला. तीच खिडकी बाहेर उभी राहणारी मुलगी आज त्याच गावात एक उत्तम डॉक्टर म्हणून सेवा देत आहे आणि संपूर्ण समाजाचा अभिमान बनली आहे. समाजाचे जे जुने नियम ज्यांना अधिकार नाकारतात तेच लोक संधी मिळाल्यास आभाळाला गवसणी घालू शकतात. चौथा चरण, ठाव देई चरणापाशी. तुझी कान्होपात्रा दासी. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत कान्होपात्रा आपल्या आयुष्यातील अंतिम आणि एकमेव इच्छा व्यक्त करते. तिला जगातली कोणतीही संपत्ती नकोय. तिला फक्त पांडुरंगाच्या चरणांशी थोडीशी जागा हवी आहे. ठाव म्हणजे आश्रय. ती स्वतःला विठ्ठलाची दासी म्हणजेच एक सेवक मानून कायमस्वरूपी देवाच्या चरणांचा आश्रय मागत आहे. ज्याप्रमाणे एखादी नदी अथांग समुद्राला जाऊन मिळते आणि तिथेच ती शांत होते, तशीच कान्होपात्रा देवाच्या चरणी विलीन होऊन कायमची शांतता शोधत आहे. ती स्वतःला पूर्णपणे विठ्ठलाला समर्पित करत आहे. तिच्या या आर्तहाकेत इतकी ताकद आहे की साक्षात पांडुरंगालाही तिच्यासाठी धावून यावे लागते. हा चरण म्हणजे भक्तीचा परमोच्च बिंदू आहे, जिथे भक्त आणि भगवान यांच्यात कोणतेही अंतर उरत नाही. सामाजिक संदेश. हा चरण म्हणजे एका शोषित आणि निराधार जीवाची समाजाकडे मारलेली आर्त हाक आहे. समाजातील जे लोक निराधार आहेत, ज्यांना कोणीही वाली नाही, अशा लोकांना समाजाने आधार दिला पाहिजे. विशेषतः महिलांना सुरक्षितता आणि सन्मानाचे स्थान देणे हे कोणत्याही प्रगत समाजाचे प्रथम कर्तव्य आहे. समाजातील प्रत्येक माणसाने दुसऱ्या निराधारासाठी आश्रयस्थानाची भूमिका निभावली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण एका मोठ्या शहरात महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या एका आश्रमाचे हे जिवंत उदाहरण आहे. समाजाने वाळीत टाकलेल्या, फसवणूक झालेल्या आणि अनेक संकटांतून वाचलेल्या महिलांना तिथे आणले जाते. या महिलांचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असते आणि त्यांच्याकडे जाण्यासाठी कोणतेही हक्काचे घर नसते. अशाच एका घरगुती हिंसेची शिकार झालेल्या आणि रस्त्यावर आलेल्या महिलेला एका सामाजिक संस्थेने आधार दिला. तिला तिथे राहायला जागा दिली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले. सुरुवातीला अत्यंत घाबरलेली आणि स्वतःला दासी किंवा लाचार समजणारी ती महिला आज त्या संस्थेची मुख्य व्यवस्थापक आहे. आज ती स्वतः इतर शेकडो महिलांना आधार देते आहे. त्या संस्थेने तिला जो ठाव दिला, जो आधार दिला, त्यामुळे तिच्या आयुष्याचे सोने झाले. आजच्या समाजात अशाच आधाराची गरज अनेक निराधार जीवांना आहे. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या तरुण मित्रांसाठी या अभंगात एक खूप मोठा आणि सखोल संदेश दडलेला आहे. आपण अनेकदा स्वतःच्या भूतकाळावरून किंवा स्वतःच्या परिस्थितीवरून स्वतःला कमी लेखतो. मला चांगले बोलता येत नाही, मला चांगली इंग्रजी येत नाही किंवा माझ्याकडे मोठी पदवी नाही, अशा अनेक न्यूनगंडांनी आपण स्वतःला बांधून घेतो. लोक काय विचार करतील या भीतीने आपण अनेकदा नवीन पाऊल उचलायला घाबरतो.
संत कान्होपात्रा आपल्याला इथे एक खूप मोठी शिकवण देतात आणि ती म्हणजे स्वतःचा स्वीकार करणे. आपल्यात जे काही दोष आहेत, ज्या काही उणिवा आहेत, त्या मान्य करण्याची हिंमत ठेवणे. जेव्हा तुम्ही तुमचे खरे रूप स्वतःसमोर आणि जगासमोर निसंकोचपणे स्वीकारता, तेव्हा तुमच्या मनातील भीती कायमची संपते. कान्होपात्रा यांनी समाजाच्या टोमण्यांना उत्तर दिले नाही, तर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष फक्त आपल्या भक्तीवर आणि विठ्ठलावर केंद्रित केले. तरुणांनो, तुमच्या आयुष्यातही असे एखादे सर्वोच्च ध्येय असावे, ज्याच्या चरणापाशी तुम्ही तुमचे सर्वस्व अर्पण करू शकाल. जेव्हा तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि नम्रपणे एखाद्या चांगल्या कामाला स्वतःला वाहून घेता, तेव्हा तुमची पार्श्वभूमी किंवा तुमची आर्थिक परिस्थिती यापैकी काहीही महत्त्वाचे उरत नाही. तुमचे काम आणि तुमची निष्ठा तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख मिळवून देते. कुठलाही अहंकार न बाळगता आपले ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हेच या अभंगाचे खरे सार आहे. आपण जिथून आलो आहोत त्याची लाज न बाळगता आपल्यातील कमतरतांना आपली ताकद बनवणे नक्कीच शक्य आहे. कान्होपात्रा यांचे हे शब्द आपल्याला आठवण करून देतात की खरा अधिकार हा जन्माने किंवा पैशाने मिळत नाही, तर तो अंगी असलेल्या नम्रतेने आणि निस्सीम श्रद्धेने मिळतो. त्यामुळे मनात कोणताही संकोच न ठेवता एका खऱ्या विद्यार्थ्यासारखे सतत शिकत राहा आणि स्वतःच्या ध्येयावर ठाम राहा. धन्यवाद श्रोतेहो. संत कान्होपात्रा यांचा हा अभंग म्हणजे केवळ काही शब्दांची रचना नाही, तर ते एका भक्ताचे थेट परमेश्वराशी झालेले बोलणे आहे. या अभंगातून आपल्याला हेच समजते की भगवंताला फक्त आपला निर्मळ भाव हवा असतो. आपण कोण आहोत, आपली जात कोणती, आपले ज्ञान किती, या सर्व गोष्टी भक्तीच्या मार्गात गळून पडतात. उरते ती फक्त परमेश्वराप्रती असलेली ओढ आणि संपूर्ण शरणागती. जेव्हा आपण सर्वस्व अर्पण करून त्या पांडुरंगाला हाक मारतो, तेव्हा तो नक्कीच आपल्याला आपल्या चरणांशी जागा देतो. हाच सुंदर आणि भक्तीचा अत्यंत गोड संदेश आपण आज सोबत घेऊन जाऊया. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.